हाय, मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आहे संडे आणि आता झालं इव्हिनिंगचा टायमिंग झाला, म्हणजे 4-5 वाजलेले आहेत। तर आज मला सँडविच खायचे, तर आम्ही सँडविच बनवतो आणि तुम्हाला पण सँडविच म्हणजे कधी पण खाऊ वाटलं तर लगेच तुम्ही बनवू शकता, असं 5 मिनिटात रेडी होतं। तर त्यासाठी जास्त काही साहित्य पण लागत नाही, जे तुमच्याकडे घरी जेवढं साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता। तर आम्ही पण आमच्याकडे आता जेवढं साहित्य आहे त्याच्यातच बनवतोय, आम्ही एक्स्ट्रा असं काहीच घेणार नाही की बाहेरून जाऊन आणा हे करा। आणि मशीन पण आहे आमच्याकडे, तर आता बनवतोय आम्ही। आणि आम्ही कसं, जर तुमच्याकडे रोस्टर किंवा सँडविच मेकर नसेल तर तुम्ही ते तव्यावर पण बनवू शकता। तर आमच्याकडे सँडविच मेकर आहे, तर आम्ही त्याच्यावर आज बनवणार आहे। तर आम्ही कसं बनवतोय ते पण बघा, हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला बनवूया। तर इकडे आम्ही जे सँडविच बनायला जे साहित्य लागतं ते घेतलंय। तर इकडे टोमॅटो, काकडी आणि कांदा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे धुवून। जर तुम्हाला बीट वगैरे घालायचं असेल याच्यामध्ये, बीट आणि शिमला मिरची, तर ते पण तुम्ही असे कट करून यूज करू शकता। आणि इकडे आम्ही टोमॅटो केचप घेतलंय, बटर घेतलंय आणि इकडे आम्ही हिरवी चटणी घेतली। तर ही चटणी आम्ही घरीच बनवली, यामध्ये आम्ही लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ ॲड केलंय आणि ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे। आणि इकडे ब्रेड घेतलेले आहेत, तर असे। तर चला मग बनवूया आपण। तर इकडे आम्ही ब्रेड घेतलेत आणि त्याला बटर लावून घेतलेलं आहे। तर आता त्याला आपण जी चटणी बनवली आहे हिरवी, ती पण लावून घ्यायची। तर आता आपण या साईडला चटणी लावून घेऊया, आणि एका साईडला आपण बटर लावलेलं आहे आणि एका साईडला आपण हिरवी चटणी लावून घेतोय। आणि एका साईडला टोमॅटो केचप जे घेतलेलं आहे आपण ते लावून घेतो। माझ्याकडून चटणी मला जास्त घेतलेली आहे। चटणी जसं तुम्हाला तिखट पाहिजे कसं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही लावू शकता, असं काही नाही जास्तच लावायला पाहिजे। लावून झालं आहे। आता याच्यामध्ये आपण जे स्लाइस केलेले आहेत कांदा, टोमॅटो वगैरे, तर ते लावून घ्यायचे। ज्या साईडने आपण जे हे टोमॅटो सॉस लावला आहे तर ती साईड आता वरती करायची। त्याला आपण बटर लावलं होतं तर ते तुम्हाला दिसत असेल। आणि आमच्याकडे ही अशी मशीन आहे लाईटवरची, तर त्याच्यामध्ये ते बरोबर व्यवस्थित ठेवून द्यायचं ब्रेड। त्या मशीनला पण आम्ही बटर लावून घेतलेलं आहे, कारण आपण एका साईडनंच बटर लावलं आहे, खालच्या साईडनं लावलं नाही। तर आता तिला बंद करून घेऊया, व्यवस्थित बंद करून घ्यायची। आणि आता स्विच चालू करायचा। स्विच, तर इकडे रेड लाईट आलेली आहे। जेव्हा हे फ्राय होईल तर इकडे येलो लाईट येईल, तर तुम्ही बघू शकता येलो लाईट आलेली आहे। तर आता आपण फ्राय झालेलं आहे, आपण याला ओपन करून घेऊया। तर याला आम्ही ओपन केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता फ्राय झाले पूर्ण, कसं दिसतंय फ्राय केल्यावरती। तर आता आपण याला काढून घेऊया। तर आम्ही याच्यामध्ये फ्राय केलेलं आहे, काढून घेतले सॉरी, आणि दोन्ही साईडनं पण फ्राय झाले आणि इथून मधून कट करायचं। तर आपले सँडविच रेडी झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आम्ही अशी डेकोरेट केले, आणि इकडे जी आपली ग्रीन चटणी आणि हे टोमॅटो केचप आहे त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। तर कसं झालंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आपला हा पण ब्लॉग इथेच एंड करूया। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।